नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि मालिकेला आता नवीन रंजक वळून मालिका आता नवीन वळणावरती येऊन सारंगला बरं करण्यासाठी आता तिलोत्तमाला सावलीपुढे हात पाय पसरून आता सावलीला कसं घरी घेऊन यावं लागतं आणि सावली आता मेंढरांच्या घरी येताच आता एकेका पापाची परतफेड कशी करते आणि सारंग सावली प्रेक्षकांनो एकत्र कसे येतात हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता मोनिका ही घाईघाईने आता घरामध्ये येताच आता अमृता ही पाण्याचा जार घेऊन येते. तर मोनिका म्हणते की बरं झालं पाणी आणलं, दे अमृता, पटकन दे. आणि बाय द वे मला सांग बरं आई कुठं आहे? तर आता अमृता म्हणते की त्या बाहेर गेल्यात. तर मोनिका म्हणते बाहेर गेल्यात? आई, एक महत्त्वाची मीटिंग होती, त्या मीटिंगला देखील आल्या नाहीत आणि घरीसुद्धा नाहीत. मग आता बाहेर कुठे गेल्यात? तर अमृता म्हणते की मी त्यांना विचारत नाही आहे त्या कुठे गेल्यात त्या. मोनिका म्हणते की जरीसुद्धा विचारलं तर तुला कोण सांगायला मोकळे नाही का? तेवढ्यात आता मोनिका विचार करते की आई 4-5 महत्त्वाच्या मीटिंगला नव्हत्यात आणि घरामध्ये सुद्धा नाही आहेत. आईचं नक्की चाललंय तरी काय? आणि त्यानंतर आता मोनिका विचार करते की नक्कीच आई घरामध्ये नाही आहेत, कंपनीत आल्या नाहीत, मीटिंगला आल्या नाहीत. तर मग आई, मला असं वाटतंय नक्कीच त्या सावलीकडे गेल्या असतील. तेव्हा आता अमृता म्हणते की मी त्यांना सांगितलं होतं सारंगसाठी तुम्ही सावलीकडे जा म्हणून, पण माझं कोण ऐकणार? अमृता म्हणते की मग काय माहिती त्या कुठे गेल्या? तर मोनिका म्हणते की तू चांगलं सांगितलं त्यांना आणि जर तुझं त्यांनी ऐकलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. मोनिका म्हणते की मलासुद्धा असंच वाटतंय की सावलीने या घरात यावं म्हणून, कारण आज सारंगची जी काही अवस्था आहे ती फक्त आणि फक्त सावलीमुळेच आहे आणि सावलीच सारंगला बरं करू शकते. आणि इकडे आता मोनिका म्हणते मला खात्री आहे की नक्कीच आपला सारंग बरा होईल आणि तो असा बेडवर पडून राहिलाय ना तर मलासुद्धा बरं वाटत नाही. तर तेवढ्यात आता तिलोत्तमा तिची पिशवी घेऊन आता सरळ दरवाजातून तडक आतमध्ये जाते. आणि एवढ्यात अमृता आता तिलोत्तमाला पाणी घेऊन येते आणि म्हणते की सावली यायला तयार झाली का? तर तिलोत्तमा म्हणते की तुला कसं कळलं आणि कोणी सांगितलं मी सावलीकडे गेलो होते म्हणून? तर आता अमृता म्हणते की तुम्ही घरामध्ये नव्हता, ऑफिसमध्ये नव्हता, मीटिंगला नव्हता, मग तुम्ही कुठे जाणार? आणि मला माहिती आहे साहजिकच मग तुम्ही सावलीकडेच गेले असणार. आणि लगेच आता अमृता म्हणते की सांगा ना आई, काय म्हणाली सावरी? तर लगेच आता मोनिका तिलोत्तमा शेजारी बसते आणि म्हणते की आई, मला वाटतंय की नकार दिला ना तिने. मोनिका म्हणते बरोबर आहे, तुम्ही ना तिला आपल्या घरी यायला सांगितलं असेल आणि तिने नकार दिला असेल. मोनिका म्हणते तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आणि मी जेवढं ऐकलंय ना त्यावरून मला असं कळतंय की या घरातील माणसांनी त्या सावलीचं मन खूप दुखावलं आहे आणि त्यामुळे ती कदाचित येत नसेल. मोनिका म्हणते की पण आपल्यासाठी ते महत्त्वाचं नाही आहे. पण आई, मी तुम्हाला सांगते आत्ता ना सध्या सारंगला सावलीची सगळ्यात जास्त गरज आहे आणि सावली जर सारंगसाठी इथे आली तर नक्की सारंगला बरं वाटेल आणि त्यासाठी मला वाटतंय तुम्ही ना सावलीची माफी मागायला हवी, मग सावली इथे येईल. आणि रागाने तिलोत्तमा आता मोनिकाकडे बघते आणि म्हणते की त्या पुरीची आणि मी माफी मागू? तर अमृता म्हणते की मग त्यात काय वावगा आहे? आणि तिलोत्तमा म्हणते की आता अमृता तू तर बोलूच नको, तिने फक्त माझ्या सारंगचं आयुष्य नाही तर तुझं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त केलंय आणि तुझं जे बाळ गेलंय ना ते फक्त त्या मुलीमुळे गेलंय आणि तुझा जो संसार उद्ध्वस्त झालाय तोही फक्त त्या मुलीमुळे. आणि आता तिलोत्तमा म्हणते की माझ्या घरच्यांना त्या मुलीने खूप त्रास दिलाय, तेव्हा माझा जीव गेला तरी चालेल पण मी त्या मुलीची माफी मागणार नाही. आणि आता तिलोत्तमा म्हणते तुला काय वाटतं मी सारंगचा विचार केला नसेल का? सगळ्या गोष्टीचा विचार करून मी तिच्या घरी गेली होती. तिलोत्तमा म्हणते की मी तिच्याशी बोलून बघितलंय आणि आता तिची मर्जी, तिला यायचं असेल तर ती येईल आणि नसेल यायचं तर नाही येणार. आणि तिलोत्तमा म्हणते की मला तिची मेहरबानी नकोय आणि बघेन माझ्या लेकाला ना कसं बरं करायचं ते. आणि इकडे आता जगन्नाथ सावलीला चहा घेऊन येतो तर सावलीच्या आता मनात फक्त सारंग असतो. सावली म्हणते की जर सारंगला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार बाबा. आणि सावली म्हणते की बाबा माझ्या डोक्यात रात्रीपासून तेच विचार येत आहेत. तर ते ऐकून जगन्नाथ म्हणतो की सावली, म्हणूनच मी तुला सांगतो आता तुला निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. आणि एकीकडे आता जगन्नाथ म्हणतो की एकीकडे तू दिलेलं वचन सावली आणि दुसरीकडे आहे दुसऱ्या बाजूला सारंग आणि सारंगचा जीव. या दोन्हीपैकी तू आता कोणत्या गोष्टीची निवड करशील साऊ? आणि सावली म्हणते की जर मी एकटी असते ना बाबा एका सेकंदात
पळतच मी त्यांच्याकडे गेले असते, पण माझा अबीरसुद्धा आता माझ्यासोबत आहे आणि त्याला घेऊन मी त्या घरात कशी जाऊ. आणि सावली म्हणते वाढदिवसाच्या दिवशी जे काही घडलं ते मी कधीच विसरू शकत नाही. सावली म्हणते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या माणसाने मला वचन दिलं होतं की मी अबीरच्या केसालासुद्धा धक्का लागू देणार नाही म्हणून. आणि तोच माणूस आज अंथरुणावर खिळून बसलाय, तेव्हा मी कुणाच्या भरोशावरती अबीरला त्या घरात घेऊन जाऊ. आणि ते ऐकताच उठून उभा राहत आता जगन्नाथ म्हणतो की तिलोत्तमा. आणि ते ऐकताच आता सावली उठून उभा राहते आणि म्हणते की बाबा अहो काय बोलताय तुम्ही. आणि ज्या बाईने मला घराबाहेर काढलं होतं आणि ज्या बाईच्या मनात माझ्याविषयी विष भरलंय त्याच बाईच्या आता जबाबदारीवर मी अबीरला त्या घरी घेऊन जाऊ का. जगन्नाथ म्हणतो की सावली तुला कळतंय का तिलोत्तमा, स्वतः तुझ्याकडे आली आणि जोपर्यंत सारंग बरा होत नाही तोपर्यंत तिलोत्तमा जबाबदारी घेणार आणि अबीरच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आणि जगन्नाथ म्हणतो तू फक्त सारंगचा विचार कर. सावली म्हणते की आता गोष्ट वेगळी आहे बाबा, आता त्यांचं लग्न झालंय, त्यांची काळजी घ्यायला त्यांची बायको आहे. आणि सावली म्हणते की मग ते फक्त माझं का नाव घेतात. जगन्नाथ म्हणतो की सावली तुला हेच समजायला हवं, जर तो पूर्ण शुद्धीत असता आणि त्याने जर तुझं नाव घेतलं असतं तर आपण समजू शकलो असतो. जगन्नाथ म्हणतो की तो शुद्धीत नसताना ज्या अर्थी तुझं नाव घेतो त्या अर्थी तू विचार कर, त्याच्या मनात आणि त्याच्या तनात फक्त तो आणि तू आहे सावली. आणि जगन्नाथ म्हणतो मला माहिती आहे तू शब्द दिला, पण स्वतःचा शब्द मोडून स्वतःचा अभिमान सोडून काही जरी झालं तरी सारंगसाठी सावली तुला त्या घरात जावं लागणार. आणि सावली ती ऐकून आता जगन्नाथकडे बघते. इकडे आता ओवी ही सारंगच्या उशालाच बसून असते आणि बबलू तिथे येताच ओवी म्हणते की बबलू दादा अरे मला सांग ना माझा दादा कधी बरा होणार आहे. आणि बबलू म्हणतो की थोड्या वेळाने डॉक्टर येणार आहे. ओवी ना तू डायरेक्टली डॉक्टरांनाच विचार. आणि डॉक्टरचा काय उपयोग, डॉक्टर आता औषधं देऊ देऊ थकले असतील असे ओवी बोलते. आणि ओवी म्हणते की बाबाला आता औषधांपेक्षा गुणांची गरज आहे ना, तर तो फक्त सावली टीचरचं नाव घेतोय. आणि ओवी म्हणते की सावली टीचरच आता बाबाला बरं करू शकणार. तर आता बबलू म्हणतो की पण सावली टीचरला आणायचं कसं आणि कसं कुठून आणणार. आणि ओवी म्हणते मी फक्त आजच्या दिवस वाट बघेन, जर बाबाच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही तर काही जरी झालं तरी मी सावली टीचरला इकडं आणेन म्हणजे आणेनच. आणि इकडे आता तेवढ्या सारंग त्याच्या तोंडातून सावली सावली असे शब्दांचा उच्चार करतो तर बबलूला वाईट वाटतं. आणि त्याच वेळेस बबलूच्या मोबाईल फोन येतो तर बबलू उठून उभा राहत म्हणतो काय, तर लगेच आता बबलू म्हणतो आलो आलो. आणि लगेच आता बबलू ओवीला म्हणतो की ओवी तुझी प्रार्थना विठोबाने ऐकली आणि मी आलोच असे म्हणत आता बबलू बाहेर जातो. आणि बबलू आता पळतच येत असताना अमृता तिथे येते तर बबलू म्हणतो की वहिनी चमत्कार झाला चमत्कार. तर आता अमृता म्हणते काय सारंग शुद्धीवर आला का, तर बबलू म्हणतो की नाही शुद्धीवर येण्याचं औषध मिळालं. आणि अमृता म्हणते की डॉक्टरने दिले असतील ना औषधं. तर लगेच आता बबलू म्हणतो की औषध नाही सावली वहिनी आली आहे. तर आता अमृताला धक्का बसतो आणि बबलू नाचू लागतो. आणि अमृता म्हणते की तू माझी मस्करी करतोस ना, तर बबलू म्हणतो की मस्करी नाही मला खूप आनंद झाला आहे. आणि इकडे आता अबीर म्हणतो की एवढ्या मोठ्या घरात तू एकटेच राहतात का सुपर हिरो. तर सावली म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर जेवढं मोठं आहे तेवढीच इथली माणसेसुद्धा मोठी आहेत. आणि सावलीने अबीरला आता मेंदळ्यांच्या घरासमोर आणलेलं असतं. आणि अबीर म्हणतो की कोणतीही मस्ती करायची नाही बरं का. अबीर म्हणतो आई तू बरोबर बोलतेस. आणि एवढ्यात पळत पळत बबलू आता खाली येतो. आणि बबलू आता सावलीची बॅग घेतो तर सावली म्हणते की बबलू दादा घरात खूप माणसे आहेत का. आणि इकडे आता सावली ही अबीरला घेऊन दरवाज्यात येताच आता समोर तिलोत्तमा ही मोनिकासोबत तिथे उभी असते. सावली तिलोत्तमाला तर तिलोत्तमा आता सावलीकडे बघते. आणि तेवढ्यात आता ओवी म्हणते की अरे अबीर बरं झालं तू आलास. तर पळतच अबीर आता ओवीला मिठी मारतो. आणि अबीर म्हणतो की सुपर हिरो कुठेही. तर ओवी म्हणते की चल बाबा वर आहे. आणि ओवी अबीरला घेऊन वर जाते. आणि इकडे आता सावली ही तिलोत्तमाकडे बघताच आता तिलोत्तमाचे वाक्य सावलीला आठवतं. आणि इकडे आता तिलोत्तमाने सांगितलेलं असतं की माझ्या घरी यायचं आणि सारंगला मरणाच्या दारातून बाहेर काढायचं. आणि हे सगळं करताना जर तू चुकली आणि जर माझ्या सारंगला काही झालं तरी मी तुझ्या सगळ्या संसाराची वाट लावीन आणि तुझ्या आयुष्यालासुद्धा मी एंड करीन असे आता तिलोत्तमा धमकी देते. आणि आता तिलोत्तमा सावलीकडे बघत म्हणते की काय झालं, थांबली काय, आत यायचं नाहीये का. आणि तिलोत्तमा म्हणते की तुझी पावलं अडखळती का, हिंमत होत नाहीये. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की आलीच आहे तर एक आत. तर तिलोत्तमाकडे बघत आता सावली म्हणते की त्या अगोदर मला एक गोष्ट सांगायची. सावली म्हणते की मी इथे आली ना तुम्ही बोलावलं म्हणून नाही, आणि तुम्ही
मला ना इथे येण्याची जी धमकी दिली होती ते म्हणूनसुद्धा मी इथे आली नाही, तर माझ्यामुळे तुम्ही म्हणालात ना सारंगची आज ही अवस्था आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की बरोबर आहे. तर सावली म्हणते मी त्यासाठी सुद्धा आले नाही. तर तिलोत्तमा म्हणते मग कशासाठी आलीस? आणि तिलोत्तमा म्हणते की मग आमच्यावर काय उपकार करायला आलीस का? तर सावली म्हणते की अजिबात नाही. मी या घरात आजपर्यंत एवढी वर्ष राहिले आणि घालवले ना, त्यासाठी मी आली. आणि ज्या माणसासोबत मी आयुष्य घालवण्यासाठी शपथ घेतली होती आणि तोच माणूस आज अंथरुणावर पडून आहे. आणि सावली म्हणते की जर माझ्यामुळे हे सगळं घडलं आहे आणि त्या माणसासोबत मी आयुष्य घालवणार होते आणि म्हणून त्याला बरं करण्यासाठी मी इथे आल्याचे आता सावली बोलते. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की नशीब मागं माझं नशीब. तर तिलोत्तमा म्हणते की मला असं वाटलं होतं की तू माझ्यावर उपकार करायला इथे आलीस आणि असं तू म्हणशील. आणि तेवढ्यात आता अमृता ही औक्षणाचे ताट घेऊन तिथे येते. आणि औक्षणाचे ताट घेऊन येताच आता तिलोत्तमा म्हणते की अमृता हे काय चाललं याची काहीच गरज नाही आहे. तर अमृता म्हणते की गरज आहे, कारण सावलीने ज्या वेळेस घर सोडलं होतं त्यावेळेस तिचा याच दरवाज्यात याच घरात खूप मोठा अपमान झाला होता. आणि तिलोत्तमाने आपला हात धरून आपल्याला कसं घराबाहेर काढलं होतं हे आता सावलीला आठवतं. आणि तिलोत्तमाने सांगितलेलं असतं की माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झालेत आणि आता माझ्या या घरात कधीच यायचं नाहीस. हे आता सावलीच्या डोळ्यापुढं उभं राहतं. आणि अमृता म्हणते की आज आपल्यासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या सारंगसाठी पुन्हा एकदा सावलीने या घरात पाऊल टाकण्याची जबाबदारी दाखवली. अमृता म्हणते की तेव्हा ती या घरात आली तर तिला मान मिळणं, सन्मान मिळणं आणि ही आपल्यासाठी गरज असल्याची आता अमृता बोलते. आणि म्हणून मला तिचं औक्षण करायचं आहे असे आता अमृता सांगते. आणि अमृता म्हणते की करू का औक्षण? तर तिलोत्तमा हातवारी करत म्हणते की जा मग कर. आणि प्रेमाने अमृता सावलीसमोर येते. आणि प्रेमाने अमृता आता सावलीचं औक्षण करते आणि म्हणते की त्या दिवशीची राहिलेली इच्छा आज पूर्ण होऊ दे. आणि सावलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत आता अमृता म्हणते की सगळं व्यवस्थित होणार आहे सावली. आणि अमृताने सावलीचं औक्षण करताच आता एकटक नजरेने तिलोत्तमाकडे बघत आता सावली आता पटकन आता तिलोत्तमाकडे बघत या घरामध्ये दरवाजातून पाऊल टाकते आणि तिलोत्तमासमोर येऊन उभी राहते. दोघीही आता एकमेकांकडे बघतात. आणि तिलोत्तमा आता सावलीकडे एकटक नजरेने बघत आता सारंगकडे पायरीकडे हात दाखवते. आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमाने सावलीला आता सारंगकडे जाण्याची परवानगी दिलेली असते. आणि त्याच क्षणी आता सावली ही आता पायऱ्यापाशी येते आणि त्या सगळ्या जुन्या आठवणी आता सावलीच्या ताज्या होत्यात. आणि एक एक पायरीवरून वर चढत आता सावली सारंगकडे जाऊ लागते. आणि एक एक पायरी वर चढून जात असताना आता सावलीच्या प्रत्येक त्या जुन्या आठवणी ताज्या होतात आणि त्याचा विचार करत सावली आता अखेर वर येते. आणि सावलीच्या डोळ्यापुढे आता सारंग उभा राहतो. आणि सारंगने आता ओठावरती, ज्या वेळेस आपण सारंगच्या ओठावर मिशा काढल्या होत्या त्यावेळेस आता सारंगने आपल्याला कसं धरलं होतं हे आता सावलीला आठवतं. आणि वर आलेली सावली आता त्या दिव्यासमोर येते आणि ते सगळे जुन्या आठवणी ताज्या होऊन सावलीच्या डोळ्यात अश्रू येतात. आणि आता सावली आलेली असते ती सारंगच्या रूमच्या दरवाजाच्या जवळ. आणि दरवाजाच्या जवळ येताच आता इकडे सावली ही आतमध्ये बघते. तर आता तिलोत्तमा पुन्हा सावलीसमोर आता उभी राहते. आणि सावलीला ते आठवतं, तिलोत्तमा म्हटलेली असते चल निघ इथून. आणि त्यावेळेस प्रेमाने सारंगने आपल्याला कसं रूममध्ये कोंडलं होतं आणि आपला तोंड दाबून आता आवाज बंद केला होता हे आता सावलीला आठवतं. आणि त्याच वेळेस इकडे आता अबीर आणि ओवी सारंग समोर येऊन उभ्या राहिलेल्या असतात. आणि त्यानंतर आता सावलीच्या समोर सारंग उभा राहतो. आणि सारंगने आपल्या पायात कसं पैंजण घातलं होतं आणि तुझ्यामध्ये मी माझ्या बायकोला शोधतो हे याचं कसं म्हटलं होतं हे सावलीला आठवतं. आणि प्रेमाने आपल्याला ज्यावेळी डॉक्टर इंजेक्शन द्यायला आली होती त्यावेळेस सारंगने आपल्याला कसं आपण घाबरलो असताना सावरलं हे आता सावलीला आठवतं. आणि त्याच वेळेस आता सारंग त्याच्या ओठातून पुन्हा सावलीचं नाव घेतो. आणि सावली ते दरवाजातून बघताच पटकन आता सारंगची ती अवस्था आणि सारंगच्या ओठावरती आपलं नाव बघून सावलीला रडू फुटतं. आणि तशीच सावली आता माघारी फिरते आणि बाहेर निघून जाते. इकडे आता चुटकी वाजवत हसतच मोनिका म्हणते की बरं झालं आई सावली आली आणि आता आपला सारंग लवकर बरा होणार. तर तिलोत्तमा म्हणते की बस मोनिकाकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की एवढा आनंद व्यक्त करण्याची गरज नाही आहे मोनिका, ती सावली आपल्याकडे कायमची नाही आलेली. आणि एकदा का माझा सारंग बरा झाला की ताबडतोब तिला मी या घरातून निघून जायला सांगेन असे आता तिलोत्तमा सांगते.
आता मोनिका तिलोत्तमाकडे बघत विचार करते की माझी देवाकडे एकच इच्छा आहे की सारंग आता लवकर देवा घरी जाऊ दे, म्हणजे सावली कायमची इथे राहील. आणि इकडे आता अमृता तिलोत्तमाकडे येते आणि म्हणते की आई, मी सगळ्यांसाठी आता ना आल्याचा चहा बनवून आणते. तर आता मोनिका म्हणते की अमृताताई, तुम्ही सगळ्यांसाठी किती काही करत असता, आज ना मीच सगळ्यांसाठी आल्याचा चहा बनवते. तर अमृता म्हणते तू? मोनिका म्हणते की मी आज दिवसभर ऑफिसला गेले नव्हते, त्यामुळे मला घरातलं काम केलं तर बरं वाटेल. आणि लगेच आता मोनिका म्हणते की करते मी चहा, आणि मोनिका निघून जाते. आणि इकडे आता तिलोत्तमा अमृताला म्हणते की मी खूप विचार केला या गोष्टीचा आणि सारंगच्या तब्येतीचा, पण आता आपल्याला आपली खरी कसोटी आहे. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की सारंगच्या त्या खोट्या बायकोचं नाव काय? तर बबलू म्हणतो सुशीला. तिलोत्तमा म्हणते की तिला ताबडतोब इथे बोलून घ्यायचं आणि तिला आपल्या घरातली माणसे वगैरे काहीच माहिती नाही. आणि तिलोत्तमा म्हणते की ती जर इथे अचानक आली तर तिला सावलीसमोर काय उत्तरं द्यायची ते कळणार नाही, त्यामुळे तिला अगोदरच आपण इथे घेऊन येऊ. आता तिलोत्तमा म्हणते की नाही तर पहिल्याच दिवशी आपलं भांडं फुटायचं. अमृता जा, तुझी ती सावली ना काय करते वर जाऊन बघ. आणि तिलोत्तमा म्हणते की जा तिच्यावरती वर जाऊन बारीक लक्ष ठेव, कळलं का तुला? तर अमृता म्हणते ठीक आहे आई. आणि अमृता आता वर सावलीकडे निघून जाते. आणि बबलू तिथे उभा राहिलेला असताना आता तिलोत्तमा म्हणते की उभा काय राहिलास, लाव त्या सुशीलाला फोन लाव. तर आता फोन डायल करून बबलू बोलण्यासाठी बाहेर निघून जातो. आणि इकडे आता सावली ही पायरीवर बसून सारंगची ती अवस्था बघताच आता खूप वाईट वाटून तिथेच आता रडत असते. सावलीच्या डोळ्यातून अश्रू थांबायला आता तयार नसतात. आणि सारंगची काय अवस्था झाली, आणि असं असताना देखील आपल्या म्हणजे सारंग त्याच्या ओठातून फक्त आपलं नाव घेतोय, आणि याचा अजब अचंबा आता सावलीला वाटलेला असतो. आणि इकडे आता पटकन आता सावली ही अमृताकडे येते. तर आता अमृताला समोर बघून आता सावली म्हणते की हे बेशुद्ध असताना देखील माझं नाव घेत आहेत? तर अमृता म्हणते हो. तर आता सावली म्हणते की पण ओवीची आई कुठे? तर आता अमृताला धक्का बसतो आणि अमृताला आता काय बोलावं कळत नसतं. तर इकडे आता सावली घरी आल्याचे कळताच आता भैरवी घरी येते आणि तिलोत्तमाला म्हणते की तिलोत्तमा, आपलं काय ठरलं होतं? त्या सावली देखील आपल्या सारंगवरती पडता कामा नये. असे असताना देखील तू त्या सावलीला आपल्या घरी आणलं. आणि एवढंच नाही तर आता ती सावली सारंगच्या आपला हातात घेऊन आता पुन्हा आता सारंगसोबत प्रेमाचं नाटक करायला लागली. तर आता तिलोत्तमाला धक्का बसलेला असतो. तर इकडे आता सावली पुन्हा सारंग समोर येते आणि म्हणते की सारंग, अहो काय म्हणावं याला? तुम्ही दुसरं लग्न केलं आणि तुमची बायको असताना तुम्ही चक्क बेशुद्ध अवस्थेत असताना तुम्ही फक्त माझे नाव घेताय. आणि असे म्हणत आता प्रेमाने सावलीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागतात. आणि सारंगचं अजूनही आपल्यावरती प्रेम असल्याचे सत्य आता सावलीच्या लक्षात येते. आणि पटकन आता सावली सारंगचा हात आपल्या हातात घेते. आणि सारंगचा हात आपल्या हातात घेऊन आता सावली आता हाय मोकलून रडू लागते. तर त्याच वेळेस आता सावलीच्या त्या स्पर्शाने सारंगला पुन्हा आता सारंगच्या जीवात जीव आलेला असतो. आणि सारंग आता पुन्हा त्याचे हातपाय हलवू लागतो. आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा हाताची घडी घालून तिथे येते. आणि सावलीने सारंगचा हात आपल्या हातात धरल्याचे बघून आता तिलोत्तमा सावलीकडे बघते आणि म्हणते की झालं का आता तुझं? तर आता सावली ही सारंगकडे बघते, पण त्याच वेळेस आता सारंगचं हातपायाची हालचाल होत असते. आणि सारंगच्या हातपायाची हालचाल होऊ लागताच आता इकडे तिलोत्तमाला आनंद होतो. आणि तिलोत्तमासमोर आता सावलीने फक्त सारंगच्या हाताला स्पर्श केलेला असतो. आणि त्या क्षणी सारंगच्या हातामध्ये आलेली असते ती सावलीच्या प्रेमाची ताकद. आणि सारंगला स्पर्श करून सारंगचा हात आपल्या हातात घेऊन सावलीने दाखवलेली असते तिलोत्तमाला सारंगवरचं प्रेम आणि सारंगचं तिच्यावरचं प्रेम. तर कशी वाटली सावली आणि सारंगचं प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.